तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. दादर ट्रेकरमध्ये तुमचं सर्व मंडळीचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजचा प्रवास म्हणजे खडतर. आपण करणार आहोत गोरखगड. ॲक्च्युली मी 2 वेळा गेलो आहे, बाकीची ही मंडळी पहिल्यांदाच चालली. अजून तिकडे 4 जण आहेत. यश वारा लागणार आहे त्याला. सो 4 जण येतात आहे. आता आम्ही वेट करतो आहे ऐरुलच्या इथे. जो पवेवरून रूट होतो, ऐरोलीला टर्न मारतो, तिकडे आम्ही थांबलो आहे. 4 जण येतात आहे, त्यांची वाट बघू, मग एकत्र सोबत निघू, मग पुढे अजून भेटतील. तर चला आपला हा प्रवास आपण अनुभवूया. चला. गोरखगडाच्या पायथ्याशी पोचल्यावर एक आजोबा आम्हाला पार्किंगच्या पैशासाठी भरपूर पिढत होते. प्रत्येक गाडीमागे 100 रुपये, म्हणून त्यांना चकवा देण्यासाठी एक ही युक्ती. कारण काय जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर निलेश परब. हे काका, तुमचं नाव काय? माझं नाव तिथे लिवलाय. तिथे लिहिलं ना, तुम्ही सांगा ना, तुमचं नाव सांगा ना. तिथे लिवलाय. हे काका इकडे गाडी गेल्यावर ते तर पार्किंगचे पैसे घेतात, पर गाडीचे 100 रुपये. तर पोलीस निरीक्षक, तुम्ही यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी. गोरखगडच्या पायथ्याशीच हे असतात. दिलं का तुम्ही बघून घ्या. नाही देणार. मग कसं 100ची बात? मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही पैसे मागता ना. दिलं का फालतू तरी? हे पैसे मागतात वरती पोलीस. तुम्ही यांना पकडा. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडपासून अगदी 24 किलोमीटर अंतरावरती हा वसलेला आणि मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावरती असा हा गोरखगड. चढाई श्रेणी कठीण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण ट्रेकला सुरुवात केली आहे. अर्धे जण पुढे गेले आहेत आणि आम्ही ह्याच्या थांबलेलो. हा येत होता. तर चला, आपल्याला आज 1800 रुपये वसूल करायचे आहेत. सो ते 1800 रुपये निघतात की नाही ते आपण बघूया. चला, प्रत्येकाने आपापली नावं सांगायची आहेत. यश वारा, गणेश पडवळ, साई, महेश सोनार, रोहन, केडी, मयूर, रोशन, आकाश, तेजस, नाम आता सागर, अभी, जेम्स बॉन्ड. जेम्स बॉन्ड. सो या ट्रेकला भरपूर मजा येणार आहे, कारण की आपण भरपूर महिन्यानंतर ट्रेक करतोय. सो चला, आता आपण डायरेक्ट अहोपे घाटच्या स्पॉटला आपण थांबणार आहोत. एनर्जी आणि हाय माझ्याकडे पाणी मिक्स करून प्यायला. सो फायनली आम्ही अर्धा तास चालल्यानंतर थोडी विश्रांती घेतली. एक डोंगर चढलो, उतरलो. आता परत हा डोंगर चढायचा आहे, म्हणजे भरपूर वाट लागणार आहे आमची. हा बघा, हा वाला डोंगर. हा पहा गोरखगड. तर चला. भरपूर वाट लागली मित्रांनो. ट्रेक सुरू होऊन आताचा 1 तास झाला आणि पाय भरणारा पॅच. हा बघा. भरपूर महिन्यानंतर ट्रेक केल्यामुळे ही अशी परिस्थिती होते. त्याच्यामुळे रेग्युलर ट्रेक ठेवा. ट्रेकर्स ऐकताय ना. चला. सो फायनली मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत अहोपे घाटाच्या इथे. अहोपे घाट. हा बघा, अहोपे घाट. वरती ढग आले, पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण बघूया आपल्याला पाऊस लागतो की नाही. आणि हा गोरखगड. तर चला.
सो अहुपे घाटापासून आपण 15 ते 20 मिनटं चालत आल्याच्या नंतर आपल्याला इथे गोरखनाथाचं मंदिर लागतं. हे पहा, आपला ट्रेक हा इथून स्टार्ट होणार आहे. हा सरच आहे. चला आता फायनली पायऱ्या लागलेल्या आहेत. आमचं इथे पाणी संपलेलं म्हणून पाण्याच्या टाक्याजवळ आलं आहे. हे बघा, ट्रेक सुरू झाल्यावर तिथे स्टार्टिंगलाच लागतं ते, पण आता पाणी ते खराब आहे, त्याच्यामध्ये मला अळ्या दिसतात आहे, त्याच्यामुळे हे पाणी आम्ही घेत नाही आहे. आता आपण डायरेक्ट गुहेजवळ जाऊया. हीच ते आमच्या ग्रुपची पोरं आम्हाला सोडून पुढे गेली आणि आता उतरतो आम्ही पाठी आमच्या मित्रासाठी थांबलो. हा बघा, आणि हे लोक टॉपला जाऊन आले. आता आपण जाऊया, ते लोक आपल्यासाठी जेवण तयार करतील, नंतर आपण खाऊ. चला. हा, आणि खाली मामा वाट बघतात आहे, तर पर गाडीचे 100 रुपये तयार ठेवा. सो फायनली आपण गोरखगडच्या गुहेजवळ पोहोचलोय. हे पहा, तर फायनली मित्रांनो आपण ह्या लोखंडी शिडीच्या बॅचला पोहोचलेलो आहोत, आणि आता आपण चढायला सुरुवात करूया. चढणार ना? केडी बोलला चढणार म्हणजे चढणार. मी 2 वेळा चढलोय, आता तिसऱ्यांदा. चल ये. तो फायनली आपण टॉपला पोहोचलेलो आहोत. फायनली मित्रांनो आम्ही इथे महादरवाजापाशी येऊन थांबलो आहे
कारण की समोर वातावरणच असं झालं आहे. पाऊस बघा. सो मित्रांनो, फायनली गोरखगड हा ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण जेऊ मग निघू. व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही नक्की कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला, बाय बाय.